इव्हिनिंगला ना तयार झाले आणि म्हटलं चला आता आपली कामं करून घेऊया, कारण राहून गेली ना बसलं ना की तसं बसू वाटतं. मग इथं ना भांडी वगैरे घासायला घेतली होती आणि दिवसभर ना 2-3 टाईमला ना भांडी घासून घ्यावी लागतात. आता ही चहाची भांडी होती, त्यानंतर जेवण वगैरे केलेली पण भांडी होती, घासून घेतली. आणि त्यानंतर इकडे एका साईडला ना दूध तापायला ठेवलं होतं, दूध तापवलं आणि तोपर्यंत ना ओळी उडली होती आणि छान अशी खेळत होती. म्हटलं चला तोपर्यंत आपलं दुसरं एक काम करून घेऊया. इथं ना माझे ना रेशनचे तांदूळ होते ते मला नीट करून ठेवायचे होते, कारण त्यात थोडीशी धूळ वगैरे होती आणि एक खडे पण होते थोडेसे. एकदा नीट करून ठेवले ना की नंतर ना जास्त ताण येत नाही. आणि इडली डोसे करायचे असले की मग सारखं ते नीट करत बसावं लागतं. म्हणून म्हटलं चला एकदाच करून घ्यावं. आणि जर रात्रीचं स्वयंपाक एवढं काही जास्त नव्हता, 2 भाकरी होते आणि मला माझ्यासाठी मला पिठलं बनायचं होतं आणि ह्या दोघांसाठी ना भाजी पण होती. म्हणून म्हटलं चला आता हे पटपट आवरूया. आणि त्यात ओवीनीनं खूप जास्त झोप घेतली होती, त्यामुळे माझं एवढं सगळं ना पटपट आवरून झालं. आणि कॅमेरामन माझे हे आव होते, मी जिकडे जाईन ना तिकडे हा कॅमेरा फिरवत होते. चला तर आता जेवायचे बसायचं होतं. आणि आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. भेटू उद्याच्याला, तोपर्यंत बाय बाय.